नमस्कार. कर्णज क्यूब तर्फे आपलं स्वागत आहे. मी कर्णज क्यूब तर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद पण मानतो की तुम्ही जो प्रतिसाद देत आहात तो वाखाणण्यासारखा आहे. मी कर्नल फुले तुमच्यासमोर पुष्प 13वे अर्पण करतो. काळजीवाहक किंवा गरजूचे मानसिक स्वास्थ्य. आपण आत्ताच पाहिलेलं होतं की बेसिकली डिमेन्शिया हाही एक मानसिक आजार आहे आणि या मानसिक आजारामधला हा जर दुसरा आपण प्रकार पाहिला तर तो आजार नाही पण ते मानसिक स्वास्थ्याकरता अत्यंत उपयोगी आहे. आणि आपण जर मानसिक स्वास्थ्य मेंटेन केलं नाही, त्याकडे लक्ष दिलं नाही तरुण वयापासूनच, तर मात्र यामुळे देखील आपल्याला वृद्धापकाळात खूप त्रास होऊ शकतो. तुम्ही खामोशी नावाचा एक सिनेमा पाहिला होता की नाही मला कल्पना नाही, पण एक चांगला अतिशय उत्कृष्ट सिनेमा आला होता खामोशी म्हणून. त्यामध्ये पेशंटला ट्रीट करता करता शेवटी ती केअर गिव्हर नर्स स्वतः मानसिक आजाराने त्रस्त होते आणि हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची पाळी येते. आपल्या देशात केअर गिव्हर या संज्ञेला काही महत्त्व नाहीये आणि आम्ही सरकारकडे देखील निवेदन करत आहोत या बाबतीत की केअर गिव्हरला एक पद द्या. केअर गिव्हर ही नोकरी किंवा हा धंदा, हा एक प्रोफेशन, याला मान्यता द्या. म्हणजे या लोकांना सुद्धा साप्ताहिक सुट्टी, रजा, बदलीचा आदेश, प्रॉव्हिडंट फंडाची सोय वगैरे वगैरे गोष्टी लागू शकतील, जेणेकरून त्यांच्या स्वास्थ्याबद्दल देखील त्यांना काळजी घेता येईल. होप विदिन फ्यू इयर्स इट विल कम थ्रू. आणि ह्यामध्ये हेल्थ हे अतिशय महत्वाचा घटक होतो. मग मानसिक स्वास्थ्य आपल्याला विचारावर अवलंबून असते. आपले विचार काय आहेत, आपण कशा प्रकारचे विचार करतो. फॉर एक्झाम्पल, इलेक्शन झालेत, इलेक्शनमध्ये कोणी जिंकलं कोणी हारलं, आपल्याला मानसिक त्याचा त्रास होण्याची काय आवश्यकता आहे? पण नाही, आपण त्याच्यावर विचार करत राहतो. हल्ली आरक्षणाचा मुद्दा आपल्या महाराष्ट्रात तरी पेटलेला आहे आणि आपण त्याच्यावर विचार करत असतो. तसा विचार केला तर कशा करता? ज्यांना आरक्षण हवंय त्या लोकांनी आपला मोर्चा वळवावा. जे लोक याला सँक्शन करू शकतात त्यांनी त्याच्यावर लक्ष द्यावं. चौथ्या माणसांनी किंवा तिरायत्यांनी आपल्यासारख्यांनी त्यामध्ये ढवळाढवळ करण्याचा किंवा त्यावर विनाकारण विचार करण्याचा काहीही उपयोग नाही. इट इज ओनली ॲडिंग टू अवर स्ट्रेस. यामध्ये आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर आपण मनोविकार तज्ज्ञ, स्ट्रेस बस्टर्स किंवा स्ट्रेस रिलिव्हर्सचा किंवा डी ॲडिक्शन कॅम्प्स म्हणा किंवा फॅमिली डॉक्टर यांचा सल्ला घेणे हे देखील उत्तम ठरू शकते. सुरुवात करा. बेसिकली स्टार्ट. आता स्वतःला गरजूच्या फॅमिली किंवा डॉक्टरचा सल्ला घ्या असं म्हटल्यानंतर असं नाही आहे की आपण सायकॅट्रिस्टचा किंवा एका मनोविकार तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला गेलो म्हणजे आपण वेडे आहोत. नो. अनेक कारणांनी आपण त्यांचा सल्ला घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला या गोष्टीपासून थोडी तरी राहत, मुक्तता मिळू शकते. याचे साईड इफेक्ट असतात, नाही असं नाही. झोप न येणे, चिडचिड होणे, डोळे लाल होणे, अंग दुखणे, कशातही मन न रमणे, ह्या सगळ्या गोष्टी घडत जातात. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मग आपण डॉक्टरचा सल्ला का नाही घ्यायचा? काउन्सिलर्स आहेत, व्यसनमुक्ती केंद्र आहेत आपल्याकडे, त्यांचा आपल्याला मधनं सल्ला घ्यायला पाहिजे. अगर आपल्याला असं जाणवते आहे की आपल्याला काहीतरी त्रास होतो आहे मानसिक किंवा आपले मानसिक स्वास्थ्य ठीक नाही आहे. काही बाबतीत तर मॅरेज काउन्सिलर देखील उपयोगी पडू शकतो. तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या सोडवण्याकरता त्यांचा आपल्याला हातभार होऊ शकतो. असं तर नाही ना की लग्न झाल्यानंतरच तुमची मानसिक अवस्था किंवा मानसिक स्वास्थ्य हे ढळायला लागलेलं आहे.
विमा पॉलिसी, तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता आपल्या देशात policybazaar.com काय कुठेही जरी गेलं तरी पॉलिसीज भरपूर आहेत, परंतु कुठलीही पॉलिसी मानसिक आजार कव्हर करत नाही. त्यामुळे या प्रकारच्या आजाराने जर आपण ग्रस्त झालो तर आपल्याला फायनान्शियली किती त्रास होणार आहे याची आपल्याला कल्पना असायला पाहिजे. आणि म्हणून मी मगापासून म्हणतोय की तरुण वयातच यावर जो काही आपल्याला उपाय करायचा आहे, ज्या काही आपल्याला स्टेप्स घ्यायचे आहेत, जी काही पावलं उचलायची आहेत त्याला सुरुवात करा. वेडा वेडा म्हणून टाकून देण्यासारखा हा प्रकार नाहीये. पहिलेच्या काळात जेव्हा विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र जास्त प्रगल्भ झालेलं नव्हतं तेव्हा हे ठीक होतं. असं काही झालं, असा तो वेड्यासारखा वागला, वेड्यासारखा वागू नको, वेडा आहेस तू का, तू वेडा आहेस का, असं करत करत तो शेवटी वेडा मार्क व्हायचा आणि त्याची रवानगी शेवटी सरकारी मेंटल हॉस्पिटलमध्ये व्हायची. माझ्यासमोर एक उदाहरण आहे की आमच्या एका ओळखीतल्यांचा जावाई वकील होता, चांगला कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत होता, परंतु त्याला त्याच्या प्रोफेशनमध्ये म्हणा किंवा काही कमतरतेमुळे त्याला ऑफिसमध्ये सहज गमतीने लोक असं म्हणे, अरे तू वेडा आहेस का रे, अरे तू वेडा आहेस का, तुला समजत नाही का एवढं, अरे वेड्यासारखं तू काय करतो, वेड्यासारखं काय वागतो, असं करता करता त्याच्या डोक्यावर खरोखरी परिणाम व्हायला लागला. आणि जेव्हा घरी देखील एक दोन वेळा बायकोनी म्हटलं, अहो तुम्ही वेडे आहात का, बिलीव्ह माय वर्ड्स, त्याला मेंटल ट्रीटमेंट देण्याकरता येरवड्याला भरती करावं लागलं. आज तो बाहेर येऊन स्वस्थ जीवन जगतोय, देयर इज नो डाऊट अबाउट इट, परंतु ही वस्तुस्थिती आहे. मानसिक आजार म्हणजे वेड लागलेला आहे किंवा वेडा आहे असं समजू नका प्लीज. मानसिक आजार हे अनेक प्रकारचे असू शकतात आणि त्यातले काही प्रकार आपण बघूया. सगळ्यात महत्वाचा म्हणजे ताण. आता हा ताण म्हटल्यानंतर विच इज स्ट्रेस, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या निष्कर्षाप्रमाणे 2050 मध्ये स्ट्रेस हा सगळ्यात मोठा किलर असणार आहे. कुठल्याही बिमारीच्या पुढे, म्हणजे एड्स म्हणा, टीबी म्हणा, यू कॅन कॉल एनी अदर डिझीज, हार्ट डिझीजेस म्हणा, यापेक्षा स्ट्रेस इज गोइंग टू बी द टॉप किलर. यावरून तुम्ही गंभीरपणे विचार करू शकता की आपल्याला काय करायला पाहिजे. स्ट्रेसचे मुख्य कारण असू शकते म्हणजे अनसर्टेनिटी. आपल्याला काय होतंय आहे येणाऱ्या परिस्थितीची कल्पना न येणे, अनिश्चितता किंवा बदल, या दोन्ही गोष्टीमध्ये या मानसिक आजाराचा म्हणजे ताण, स्ट्रेस याचा आपल्यावर प्रादुर्भाव होऊ शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की निरंतर बदल हे घडत असतात सृष्टीमध्ये आणि आपल्यातही ते बदल घडत असतात. ते बदल घडत असताना एक्सेप्ट देम विथ अ पिंच ऑफ सॉल्ट अँड यू विल बी हॅपी. सिमिलरली अनसर्टॅनिटी, आपल्याला भविष्याची कल्पनाच नाही आहे, आपल्यावर भविष्यावर आपण काहीही करू शकत नाही, तेव्हा कृपा करून उगाच गंडे दोरे बांधून ताबीज गळ्यात घालून आणि आपल्या हाताच्या रेघा ज्योतिषाला दाखवून आपलं भविष्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तुमचा स्ट्रेस हा वाढू शकतो. याचे लक्षणं असतात साधे साधेच, डोके दुखणे, अपचन होणे, स्नायू दुखणे, हाय बीपी, शुगर, अँगर, चिंता, असमाधान. या सगळ्या ज्या इंडिकेटर्स आहेत, हे जे सगळे इंडिकेटर्स आहेत ते थोड्या बहुत प्रमाणात असतील तर दे कॅन बी निग्लेक्टेड, परंतु हे जर मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणवायला लागत असतील
आणि याकरता स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याचं निरीक्षण वारंवार करत राहणे हे देखील फार गरजेचे आहे. मी सिंपल फॉर्म्युला नेहमी सांगत आलेलो आहे की ज्या गोष्टींवर तुम्ही ऍक्शन घ्यायला पाहिजे, ज्या गोष्टींवर तुम्ही काही क्रिया करू शकता, ज्या गोष्टींवर तुम्ही ऍक्ट करू शकता, प्लीज ऍक्ट अपॉन इट. आणि ज्या गोष्टींवर तुम्ही काहीही करू शकत नाही, ज्या गोष्टीला तुम्हाला तोंड द्यावंच लागतं, सामोरे जावंच लागतं, तुमची इच्छा असो वा नसो, लेट इट गो. हा मंत्र एक तुम्ही आपल्या मनात रुजवून ठेवा. नमस्कार. आपण दुसऱ्या भागामध्ये जाऊया, परत भेटूया. आणि प्लीज सबस्क्राईब करत राहा. विल ट्राय अँड सी टू इट that your life become more happy. धन्यवाद.